हे बा रोशन सुवर्णा ज्याने मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक 22 वर्षाच्या तरुण मयंक लोहारच्या हत्या केली होती. तर पोलिसांनी त्याला कसं सापडवलं एक ऐकण्यासाठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आधी पोलिसांनी 7 टीम केल्या, 400पेक्षा जास्त CCTV तपासले, परंतु पोलिसांच्या लक्षात लवकर येत नव्हतं. कारण मुंबईला किती ट्रॅफिक, किती क्राऊड राहतो, एवढ्यामध्ये कसं काय शोधणार त्याला. मग त्यांनी बारकाईने पाहिलं, तर ज्या दिवशी रोशन सुवर्णाने एक कृत्य केलं होतं, त्याने जो शर्ट घातला होता, टी शर्ट, त्याच्यावर कंपनीचा लोगो होता. ज्या कार्गो कंपनीचा लोगो होता, तो जिथं काम करत होता. मग पोलिसांनी लगेच त्या कंपनीचा पत्ता, मोबाईल नंबर, सर्व डिटेल मिळवल्या आणि मोबाईल नंबर ट्रेस करून तो बंगलोरला पडण्याच्या तयारीत होता. त्याच्या अगोदर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या. तर एखाद्या थ्रिलर फिल्मसारखी इन्व्हेस्टिगेशन मेथड पोलिसांची आहे. तुम्हाला आवडली का? काय आवडलं सांगा नक्की. तर पोलिसांनी थोडाही वेळ न दवडताना तो बंगळूरला जाण्याची तयारीत होता आणि तो चालला गेला असता बंगळूरला. पोलिसांनी थोडासा उशीर केला असता, परंतु पोलिसांच्या कार्यतत्परतेने त्याला शेवटी अटक करण्यात आली. करा शेअर.